गुरु देव असतो, पण काही गुरु पैशांपुढे का हरतात? आज मी लाखो प्रामाणिक गुरूंबद्दल बोलणार नाही, कारण त्यांचा सन्मान शब्दात मावणार नाही. आज मी त्या मोजक्या लोकांबद्दल बोलणार आहे, ज्यांनी पैशासाठी गुरु या पवित्र शब्दालाच कलंक लावला. हा लेख प्रत्येक गुरुसाठी नाही, तर त्या मोजक्या लोकांसाठी आहे, ज्यांनी शिक्षणालाच व्यवसाय बनवलं. आज गुरुपौर्णिमा आहे. सगळीकडे गुरुची पूजा होते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णूचे श्लोक म्हणले जातात. पण थांबा, आपण कधी विचार केला आहे का, आपल्या आयुष्यातील पहिले गुरु कोण आहेत? ते आहेत आपले आईवडील, ज्यांनी आपल्याला फक्त जन्म दिला नाही, तर चालायला, बोलायला, जगायला शिकवलं. रात्रंदिवस स्वतःची झोप, स्वतःची इच्छा बाजूला ठेवून फक्त आपल्या भविष्यासाठी कष्ट करतात. म्हणूनच ते आपले पहिले आणि सगळ्यात मोठे गुरु आहेत. आयुष्य पुढं जातं आणि मग भेटतात दुसरे गुरु, शिक्षक, प्राध्यापक, कोच, जे आपल्या हातात पेन देतात, डोक्यात विचार देतात, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा रस्ता दाखवतात. गुरुमुळेच तर आज कोणी डॉक्टर बनून रुग्णांचे प्राण वाचवतो, कोणी पोलीस बनून देशाची सेवा करतो, कोणी वकील, कोणी CA, कोणी इंजिनियर बनतो. एका चांगल्या गुरुमुळेच विद्यार्थी नाही, तर एका कुटुंबाचं भविष्य घडतं. आणि हो, काही वेळा आपले मित्र पण आपले गुरु असतात. चांगले मित्र आपल्याला चुकीच्या मार्गापासून वाचवतात, आपल्याला पडताना सावरतात. पण मित्रांनो, आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक कडू सत्य स्वीकारावंच लागेल. आजच्या काळात काही लोक, ज्यांच्याकडून समाजाला गुरुची अपेक्षा असते, ते पैशासाठी आपल्या कर्तव्याशी बेईमानी करत आहेत. पेपरफुटी, त्यात शिक्षणाचा व्यापार, यामुळे मेहनत करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न तुटतात. ज्या गुरूंना आपण देवाच्या जागी बसवलं, तेच जर पैशासाठी सत्य सोडतील, तर उद्याच्या पिढीला आपण कोणता आदर्श देणार? खरा गुरु विद्यार्थ्यांकडून पैसा मागत नाही, तो विद्यार्थ्यांचे यश पाहू इच्छितो. गुरु म्हणजे स्वतः जळून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश पसरवणारा दिवा. आज मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गुरूंना मनापासून वंदन करतो. माझ्या आईवडिलांना, माझ्या शिक्षकांना, माझ्या मित्रांना आणि मला योग्य दिशा दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून प्रणाम. गुरुचा सन्मान फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी फूल अर्पण करण्यात नाही, तर त्यांनी दिलेल्या संस्काराप्रमाणे आयुष्य जगण्यात आहे. लक्षात ठेवा, गुरु कधीच विद्यार्थ्याच्या यशाने लहान होत नाही, तर विद्यार्थ्याच्या यशातच त्याचा मोठा सन्मान दडलेला असतो. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला काय वाटतं, आजचे गुरु समाज घडवत आहेत की शिक्षणाचा बाजार वाढवत आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर संदीपचे मनोगत या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन मनोगतासह.